यो. काँग्रेस श्राव्या. काँग्रेस कशाबद्दल? तू एवढी लकी असशील असं खरंच वाटलं नव्हतं मला. यो हे बघ, उगाच विषय वाढवू नकोस. तू माझं अभिनंदन कशासाठी केलंस ते तरी सांग. ते तर सांगेनच, पण बातमी एवढी मोठी आहे की त्या बदल्यात तुला मला 5 स्टार मध्ये ट्रीट द्यावी लागेल. ओके डन. अरे पण काय न्यूज आहे ते तरी सांग. तुला आठवतं जेव्हा मी तुझा पोर्टफोलिओ माझ्या बॉसला दाखवला होता त्यावेळेस मी तुला मलेशियाच्या एका इव्हेंट बद्दल सांगितलं होतं. हो आठवतंय, पण त्याचं इथे काय? प्रसिद्ध फॅशन डिझायनर रॉकी नीलचंदा आपलं नवीन कलेक्शन लॉन्च करतो आणि त्यासाठी मलेशियामध्ये एक इव्हेंट ऑर्गनाईज केलाय आणि तिथे लीड मॉडेल म्हणजे शो स्टॉपर म्हणून तुझी निवड झाली. यो तू खरंच सांगतोयस ना? तू माझी मस्करी नाही ना करतेस? अगदी खरं सांगतोय, 100%. श्राव्या, मी तुला सांगितलं होतं ना, मी एक दिवस तुला सुपर मॉडेल बनले आणि आता ती वेळ जवळ आली आहे. तेव्हा लवकरच तुझी आणि रॉकीची भेट होईल अँड देन मलेशिया. सरप्राईज यो. तू जे म्हणतोस ते खरं असेल ना तर उद्या पार्टी देईन मी तुला. ठीक आहे, मग उद्या भेटल्यावरच बोलू. बाय. बाय. राहू. बाबा मला आता योचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की फॅशन डिझायनर रॉकीच्या मलेशियातल्या इव्हेंटसाठी लीड मॉडेल म्हणून माझी निवड झाली आहे. बाबा एकदा का हा इव्हेंट सक्सेसफुल झाला ना की तुम्ही बघतच राहा तुमची श्राऊ कुठल्या कुठे जातीये ते. श्राऊ, तुला झालेला आनंद बघूनच खूप बरं वाटतंय, पण श्राऊ ते जग खूप फसव आहे. त्यामुळे जे काय करशील ना ते जपून कर. बाबा तुम्ही काही काळजी करू नका. श्राऊ आता खूप समजूतदार झाली आहे. मी ही न्यूज सगळ्यांना सांगून येते. मॉम! मॉम! विक्रम, देवयानी बोलते. हा देवयानी, तू आज संध्याकाळी काय करतोयस? काय म्हणालीस? मी म्हटलं की आज संध्याकाळी तू काय करतोयस का? म्हणजे काही तुझा प्लॅन ठरलाय का? काही ठरलं असेल तर. नाही नाही, म्हणजे तसं काही विशेष नाही. तू सांग ना. तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. आज संध्याकाळी जर भेटता आलं तर. तू सांग. तू सांगितलेल्या वेळेस आम्ही तिथे हजर असू. ठीक आहे. पत्ता लिहून घेतोस? बोल. ओके, ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी आम्ही हजर असू. ठीक आहे. बाय. सुपर मॉडेल ऑफ द इयर श्रावणी देशमुख. रॉकी नीलचंदानी प्रेझेंट्स द फेस ऑफ द इयर मिस श्राव्या. काँग्रेस श्रावणी, काँग्रेस. कुठे चाललीस? मी योला भेटायला. तू योला भेटायला चाललीस? हा. का गं? तेवढे 2 मिनिटं थांबा, मी पटकन तयारी करून येते. मॉम तू पण येणार आहेस बरोबर? पण तिकडे येऊन तू काय करणार? अगं योशी, मला जरा महत्वाचं बोलायचंय. योशी काय बोलायचंय? आता इथेच सांगू का? येते ना तुझ्या बरोबर, कळेल तुला. मॉम समजून घे ना, तुझं असं तिकडे येणं बरं दिसणार नाही ग. आणि मी त्याला भेटायला काय बाहेर जात नाहीये, ऑफिसमध्येच जाणार आहे. ऑफिसमध्ये जातेस ना, मग तर मी येतेच. कम ऑन मॉम. श्रावणी, काय चांगलं काय वाईट हे मला कळतं. मी तुझ्या बरोबर येण्याने इतरांना काय वाटेल हे महत्वाचं नाही.
मला जर तुझ्या बरोबर यावंसं वाटतंय तर मी येणार. बर ग, चल लवकर रेडी हो, खूप उशीर होतोय. 2 मिनिटात तयार होणार. ही मॉम पण ना, हिला कधी काय सुचेल काही सांगता येत नाही. हॅलो. हॅलो रागिणी, आम्ही प्रियदर्शनी बोलतोय. हा वहिनी बोला. कशी आहेस तू? आणि नील भाऊजींची तब्येत कशी आता? मी बरी आहे, काळजी करण्याचं काहीच कारण नाही असं डॉक्टरांनी सांगितलंय. हे बघ रागिणी, तुला कशाचीही गरज पडली ना तर निसंकोचपणे आम्हाला सांगा. वहिनी, तुमची अडचण मी समजू शकते, आणि इथे काही गरज पडलीच तर देवयानी आणि विक्रम भाऊजी आहेतच की. आणि काही दिवसांचाच तर प्रश्न आहे. त्यानंतर खरं तर तुम्ही दोघांनी सन्मानाने आपल्या घरी यायला हवं. रागिणी, खरंच सांगते, जर आमच्या हातात असतं ना तर आम्ही तुम्हाला दोघांना एक दिवसही या घरापासून दूर राहू दिलं नसतं. बहिणी, तुमचा स्वभाव मला माहित नाही का? तुमच्याबरोबर त्या घरात घालवलेले दिवस मी अजूनही विसरलेली नाहीये. हाच तर फरक असतो माणसा माणसातला. काही दिवसच तू इथे होतीस, पण ते दिवस तुला अजून आठवतात. आणि रणवीर राजे, त्यांना तर याही गोष्टीचा विसर पडलाय की नील भाऊजी त्यांचे सख्खे भाऊ आहेत. एकदाही त्यांना वाटलं नाही भाऊजींना हॉस्पिटलमध्ये जाऊन बघावं, त्यांची विचारपूस करावी. त्यांच्या या अशा वागण्याचा आम्हाला इतका त्रास होतो रागिणी. जाऊ द्या ना वहिनी, अशा गोष्टी मनाला नसतात लावून घ्यायच्या. आणि भैयासाहेब हॉस्पिटलमध्ये नाही आले किंवा आम्ही दोघं राजवाड्यामध्ये राहायला नाही येऊ शकलो तर त्यांनी आपलं नातं थोडीच तुटणार आहे. खरंच समजूतदार आहेस तू. काळजी घे नील भाऊजींची आणि स्वतःचीही. हो वहिनी. वहिनी, मला माहिती आहे भैयासाहेबांमुळे तुमचा किती कोंडमारा होत असेल. सो श्रावणी, यो थँक्स. अरे तुझा फोन येऊन गेल्यापासून मला काही सुचतच नाहीये, झोपच उडाली आहे माझी. आय एम सो एक्सायटेड. यू आर सिम्पली ग्रेट. हा यो, माझं ते काम होईल ना रे? आय मीन, किती चान्सेस आहेत? तसा माझा स्वतःवरती विश्वास आहे म्हणा, पण जरासं नर्वस फील होत आहे. रिलॅक्स श्राव्या, माझ्या मते 100% चान्सेस आहे. जस्ट चिल. यो थँक्स. खरं तर आज तुझ्यामुळे श्राऊ इथपर्यंत पोहोचली. मम्मी, मला थँक्स म्हणण्याची काही गरज नाही. तुझी मुलगी टॅलेंटेड आहे म्हणून आज तिथे आहे. मी फक्त तिला तिच्या टार्गेटकडे जाण्याकरता गाईड करतोय. दॅट्स इट. बाकी सगळं तिच्याच हातात आहे. यो, मॉम म्हणते ते खरंय. अरे आज तुझ्यामुळे मला ही संधी मिळतेय. खरंच खूप उपकार आहेत तुझे माझ्यावर. श्राव्या प्लीज, तुला नाही वाटत हे जरा जास्त होत आहे? एनिवेज, तू मला आज ट्रीट देणार होती, कसं काय? देईल ना, ती नक्कीच ट्रीट देणार आहे. मी सुद्धा देणार आहे. कुठे हवी आहे सांग? 5 स्टार हॉटेल, 7 स्टार हॉटेल, तू म्हणशील त्या हॉटेलमध्ये. आपण तिघं मिळून एन्जॉय करू. हो हो. यो मॉमला तू खूप आवडतोस. खुश आहे ती तुझ्यावर. खास तुला भेटायला आली ती. आय मीन, खूप दिवसात तुला भेटली नव्हती ना, म्हणून आली आहे. मॉम नाही म्हणजे हो, मला तू आवडतोस, पण खरं तर मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. हां बोल ना. मग काय बोलायचंय? तुझे बॉस कुठे आहेत? बॉस कशाला? म्हणजे त्यांच्याशी तुला काय काम आहे? ते तर तुला ओळखतही नाही. हो, पण मला जे बोलायचंय ते तुमच्या दोघांशी, तुझ्याशी आणि तुझ्या बॉसशी. पण मॉम, श्राऊ तू गप्पा बस. त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये अशा काही अटी आहेत ज्या मला मान्य नाहीत. त्या मला बदलून घ्यायच्या.
आणि म्हणूनच तुझ्या बॉसशी मला बोलायचंय. काय ग जनी? भैया तुम्ही हॉस्पिटलला निघालात का? नाही म्हणजे नील भैयांचा जेवणाचा डबा द्यायचा होता ना म्हणून. नाही, आम्ही हॉस्पिटल नाही, आम्ही एका महत्वाच्या कामासाठी बाहेर चाललोय. आता नील भैयांची तब्येत कशी आहे? म्हणजे आम्हाला पण त्यांना बघायचं होतं. ते परत लवकर येतील ना? नील भैयांची तब्येत बरी आहे आणि ते लवकरच घरी परत येतील. आणि रागिनी वहिनी? त्यांचं माहित नाही. पण त्या का नाही येणार आहेत? हे आम्ही आता तुला सांगू शकत नाही. ज्या गोष्टीची मी आजपर्यंत वाट पाहत होते ती आज माझ्या मनाप्रमाणे घडेल. कदाचित काय करू? कुठे बाहेर निघालीस? हो आई, नमस्कार करते. अगं हो. आज तुझ्या आशीर्वादाची खूप गरज आहे. अगं हो, माझा आशीर्वाद तर नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. पण काही महत्वाचं काम आहे का? म्हणजे काही विशेष आहे का? नाही म्हणजे आशीर्वाद घेतलास म्हणून विचारते. आई विक्रमला भेटायला चालली. देऊ अगं? आई आई मी खूप घाईत आहे. मी आल्यावर बोलू तुझ्याशी. हो चल बाय. मॉम काय चाललंय तुझं? तुला तरी कळतंय का? काव्या, दिस इज इम्पॉसिबल. काय चाललंय हे सगळं? यो बघ, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. त्यामुळे 1 मिनिट. यो, तुला जे काही बोलायचंय ते माझ्याशी बोल. तिला काय कळतंय? ती या सगळ्यासाठी अजून लहान आहे. तू फोन करून तुझ्या बॉसला बोलवून घे. कसं शक्य आहे ते? ते मला माहित नाही. मला काही गोष्टी त्यांच्याकडनं स्पष्ट करून घ्यायचे. हे बघ मॉमी, माझे बॉस आत्ता इथे येणं शक्य नाही. ते प्रेझेंटेशनसाठी गेले आणि तुला काय बोलायचं आहे ते मला सांग. अजून एक गोष्ट, या कॉन्ट्रॅक्टमध्ये आता कुठलाही बदल होणार नाही. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट कंपनीच्या सोयीनुसार बनवलं जातं. कुठल्या मॉडेलच्या आवडीनिवडीप्रमाणे नाही. तेव्हा त्या अटी बदलण्याचा विचारही करू नका. आणि तुझी मुलगी काय कोणी सुपर मॉडेल आहे का? शी इज जस्ट अ बिगिनर. बसा, हॅव अ सीट. हे बघ मॉमी, अजूनपर्यंत तुझ्या मुलीला एकही मोठा प्रोजेक्ट मिळालेलं नाही. आणि जर तुझा अप्रोच असाच राहिला तर यापुढेही नाही मिळणार. तेव्हा अशी कुठलीही चूक करू नकोस. कारण जर माझे बॉस चिडले तर हे कॉन्ट्रॅक्ट हातातनं जाईल. तेव्हा कुठलीही अशी चूक करू नकोस. तुझ्या एका चुकीमुळे तुझ्या मुलीचं करिअर बिघडू शकतं. मॉम काय चाललंय तुझं? तुला यासाठीच माझ्या बरोबर यायचं होतं तर तू मला सांगायला पाहिजे होतंस ते. श्रावणी चूप. तुला काय कळतंय? हे सगळं तुझ्या भल्यासाठीच करते मी. प्रत्येक वेळी तुला सगळं कळतं हा जो तुझा समज आहे ना तो चुकीचा आहे. यो, तुझा बॉस किती वाजेपर्यंत येणार आहे? कुठल्याही परिस्थितीत मला त्यांना भेटायचं आहे. हे बघ मॉमी. मॉम प्लीज. मॉम चल आपण जाऊया. शाहू, हे बघ मला त्यांच्याशी बोलायचं आहे. मॉम नाही, चल आपण जाऊया. उठ तू. अगं मॉम प्लीज. यो, मी तुला नंतर फोन करते. हा शाहू, चल हे बाय. बघ, ऐक, मला त्यांच्याशी नाही, चल ग तू. शाहू, ऐक. मॉम.
देवयानी, थँक्स विक्रम, तू आलास. आज सगळं काय प्रकार आहे देवयानी? मला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून तुला इथे बोलावलं. विक्रम, माणसांकडून चुका होतातच असं तुला नाही वाटत? हो. पण खूप कमी माणसं असतात जी आपली चूक मान्य करतात. तुझ्यासारखी. समोरच्या माणसाला जर त्यांनी केलेला चुकीचा पश्चात्ताप होत असेल तर त्याला माफ न करण्याची अजून एक चूक मी नाही करणार. म्हणूनच तुला मी इथे बोलवलं. देवयानी, आम्हाला खरंच कळत नाहीये तुला नेमकं काय म्हणायचंय. विक्रम, तुझी अडचण मी समजू शकतो, पण काही गोष्टी आहेत ज्या क्लिअर केल्याशिवाय मी तुझ्याशी नाही बोलू शकत. त्यामुळे माझी अडचणही तू समजून घे. कोणत्या गोष्टींबद्दल तुला बोलायचं देवयानी? हे बघ विक्रम, माझं जर तुझ्याशी लग्न झालं नाही तर माझी आणि माझ्या घरच्यांची बदनामी होईल. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करते असं तुला वाटतं. आणि असंच जर तुला वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे. कुणाला काय वाटतं यापेक्षाही मला काय वाटतं याला मी जास्त महत्त्व देते. तुझं माझ्यावरचं प्रेम हा तुझ्या सुडाचा एक भाग होता, पण मी मात्र तुझ्यावर मनापासून प्रेम केलं होतं. सगळ्यांचा विरोध असतानाही तोही विरोध केला होतास. पण माझा विश्वास ठाम होता, कारण तुझ्यातही एक संवेदनशील माणूस दडलेला आहे हे फक्त मला जाणवलं होतं. आणि म्हणूनच या रागाचं रूपांतर एक ना एक दिवस मी प्रेमात करेन याची मला खात्री होती. विक्रम, आजूबाजूला नीट बघ. तुला काही आठवतंय? रस्ता नवा पण सोबत असली, चुकण्याची आता मग भीती कसली. जे मनात लपले आहे या नजरेमधूनही दिसते. आपल्यापाशी येईल जे आपले असते.